मकर संक्रांतीला वाण का दिले जाते? मकर संक्रांतीला वाण देण्याची प्रथा ही महाराष्ट्रात आणि काही इतर भागांत विशेषतः पाळली जाते. तिच्यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक असे अनेक अर्थ आहेत. मकर संक्रांतीला वाण का दिले जाते? नवीन पिकांचा आनंद साजरा करण्यासाठी. मकर संक्रांती म्हणजे हिवाळी पिकांचा सण. तीळ, गूळ, हरभरा, ऊस यांसारखी नवीन पिके घरात येतात. या पिकांचे दान म्हणजे वाण देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. दान धर्माचे महत्त्व. या दिवशी दिलेले दान पुण्यकारक मानले जाते. विशेषतः सुवासिनींना म्हणजे लग्न झालेल्या स्त्रियांना वाण देण्याची प्रथा आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला याचा भाव. तिळात उष्णता आणि गुळात गोडवा असतो. हे वाण देऊन आपले संबंध गोड राहावेत, मतभेद दूर व्हावेत असा संदेश दिला जातो. सौभाग्य आणि समृद्धीची कामना. वाणामध्ये हळद, कुंकू, बांगड्या, साडी, भांडी इत्यादी वस्तू दिल्या जातात. हे अखंड सौभाग्य, आरोग्य व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. परंपरा आणि सामाजिक बांधिलकी. वाण देताना नातेवाईक, शेजारी, मैत्रिणी एकत्र येतात. यामुळे सामाजिक नाते घट्ट होतात. सूर्य. मकर संक्रांतीला वाण देण्यामागील सविस्तर कारणे. मकर संक्रांती हा भारतातील अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचा सण आहे. सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे या दिवसापासून उत्तरायण सुरू होते. हा काळ शुभ, सकारात्मक आणि ऊर्जादायी मानला जातो. या पवित्र दिवशी वाण देण्याची परंपरा धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा अनेक स्तरावर अर्थपूर्ण आहे. 1. कृषी संस्कृतीशी निगडीत परंपरा. भारत हा कृषीप्रधान देश आहे. मकर संक्रांतीच्या सुमारास हिवाळी पिके घरात येतात. तीळ, गूळ, हरभरा, ऊस यांसारखी नवीन पिके घरात येतात. या पिकांचे दान म्हणजे वाण देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. दान धर्माचे महत्त्व. या दिवशी दिलेले दान पुण्यकारक मानले जाते. विशेषतः सुवासिनींना वाण देण्याची प्रथा आहे, कारण सुवासिनी ही अखंड सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. तिला वाण देऊन आपल्या घरातील सौभाग्य, शांती व समृद्धी अखंड राहावी अशी भावना व्यक्त केली जाते. तीळगुळचे प्रतिकात्मक महत्त्व. मकर संक्रांतीचे मुख्य वाण म्हणजे तीळ आणि गूळ. तीळ शरीरात उष्णता निर्माण करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. गूळ गोडवा, प्रेम आणि मधुरता दर्शवतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश केवळ बोलण्यापुरता नसून मनातील राग, द्वेष, मतभेद विसरून नातेसंबंध गोड करण्याचा संस्कार यात दडलेला आहे. हळद, कुंकू आणि सौभाग्य. मानामध्ये दिले जाणारे हळद, कुंकू, बांगड्या, साडी, भांडी इत्यादी वस्तू सौभाग्य, आरोग्य, शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. स्त्रिया एकमेकींना हळद, कुंकू लावून वाण देतात. यामागे स्त्री शक्तीचा सन्मान आणि परस्पर शुभेच्छांची भावना असते. सामाजिक ऐक्य आणि नातेसंबंध. मकर संक्रांतीच्या निमित्ताने घरात हळद कुंकू समारंभ होतात. नातेवाईक, शेजारी, मैत्रिणी एकत्र येतात. संवाद, हास्य, आनंद यातून सामाजिक नाती मजबूत होतात. वाण देणे म्हणजे तू माझ्या आयुष्यात महत्त्वाची आहेस हा मूक संदेश असतो. परंपरेचे जतन आणि संस्कार. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या प्रथा केवळ धार्मिक नाहीत तर संस्कार देणाऱ्या आहेत. लहान मुलांना वाटप, आदर, कृतज्ञता आणि दानशीलतेचे महत्त्व या माध्यमातून शिकवले जाते. निष्कर्ष. मकर संक्रांतीला वाण देणे म्हणजे दान, कृतज्ञता, सौहार्द आणि सौभाग्याची परंपरा जपणे.